आम्ही विश्वास ठेवतो आजच्या सबात दिवशी आम्हाला या ठिकाणी आणलं आहे. तुमचे वचन आमचं जीवन आहे प्रभू. वचनाशिवाय आमचं जीवन नाही. वचन आमचं रोजचं भोजन आहे. जरुरीच्या अन्नापेक्षा त्याला जतन करावं असं ते श्रेष्ठ आहे, मौल्यवान आहे. आबा, आमची सहायता करा. या सबात दिवशी आलेल्या सर्वांचा ताबा घ्या. सर्व परिसर आम्ही तुमच्या अधीन करतो, परंतु अडखळण डिस्टर्ब होऊ नये यासाठी आम्ही प्रार्थना करतो. शेजाऱ्यांचा ताबा तुम्ही सदैव घेता त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आलेल्या प्रत्येकाचं मन आम्ही तुमच्या अधीन करतो. आम्ही आलो आहोत तर प्रभू आम्हाला तुम्ही शिकवा, मार्गदर्शन करा, सहायता करा प्रभू. यशो तुमचं गौरव होऊ द्या. मान महिमा गौरव आदर आम्ही देवाला देतो. मनुष्याला लपून तुम्ही आमच्याशी बोला. आम्ही ज्ञानशून्य आहोत, मातीमोल आहोत, आम्ही काहीच नाही असे आहोत. परंतु जेव्हा प्रभू तुम्ही आमच्यामध्ये आहात तेव्हा आम्ही सर्वात श्रेष्ठ आहोत. सर्व काही आमच्यामध्ये आहे आणि आमच्या प्रभूची महान उपस्थिती आमच्यामध्ये आहे. आबा, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, सर्वशक्तिमान आणि सर्व काही. आम्ही तुमच्या मनापासून आभार मानतो. तुम्हाला समजणारं मन आम्हाला द्या. तुमच्या आज्ञा पालनाकडे आमचं लक्ष असू द्या. आम्हाला आगवाई करा, मार्गदर्शन करा. सर्व काही तुमच्या अधीन करतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून ऐका. बसू आपण सर्वजण. प्रेज द लॉर्ड सर्वांना. परमेश्वर सर्वांना आशीर्वादित करू. सुंदर गाणे ऐकायला मिळाली आम्हाला. बाईने खूप छान गीत गायलं, सुंदर आवाज परमेश्वराने तिला दिला. आम्ही सगळेजण अशा प्रकारे पुढे यायचा प्रयत्न करा. कारण बायबलमध्ये लिहिलं, पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले. जे अगोदर होते ते मागे जातील आणि मागचे पुढे येतील आणि तुमची जागा छिनल्या जाईल, हिसकावून घेतल्या जाईल. जसं तुम्हाला ढकलून दिला जाईल आणि तुमची जागा दुसरं कोणीतरी घेईल. म्हणून प्रत्येकानं आवेशी असलं पाहिजे. देवाच्या शब्दासाठी, वचनासाठी, भक्तीसाठी, स्तुती आराधनेसाठी आवेशी असणं गरजेचं आहे. जोशीला त्याला म्हणतात. नाही, मला हे करायचं आहे, मला हे मिळवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही इच्छा ठेवाल प्रबळ तर जरूर त्याला तुम्ही करू शकता. पहिलं, पण आम्ही तसं इच्छा बाळगत नाही. आमच्या इच्छा काहीतरी वेगळ्या असतात आणि आम्ही आमच्या इच्छेला काम करायला जागा देतो, मनाला जागा देतो आणि आमचं मन वाटेल तसं आम्ही चालायचा राहायचा प्रयास करतो. पण कुठेतरी आपल्या मनाचा ताबा आम्ही देवाला सोपवला पाहिजे आणि आमच्या मनावर कोणीतरी अधिकार करणारं असलं पाहिजे. सैरा सुटणारं मन नाही पाहिजे. इकडून तिकडं धावत पळत तसं नाही पाहिजे. स्टेबल असणं गरजेचं आहे, स्थिर असणं गरजेचं आहे. आणि बायबल सांगतं, स्थिर मनाला परमेश्वर शांती देतो. शांती कोणाला देतो? जिथे मन स्थिर तुमचं तर तिथे तुम्हाला शांती जरूर आहे. नाही हे शांती समजायचं आमचं मन स्थिर नाही, एका ठिकाणी आम्ही नाही आहे, आमचे विचार एका ठिकाणी नाही, पांगतात, बहकतात आणि आम्ही भटकतो, आम्ही देवापासून दूर जातो. बायबल सांगतं, देव कोणापासूनही दूर जात नाही, परंतु मनुष्य जो देवापासून दूर पळत असतो तो दूर जातो माणूस देवापासून. हालेलुया. सो आम्ही देवाच्या जवळ अधिक यावं, अधिक संगतीत राहावं आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी आम्ही झटावं. हालेलुया. सो येऊया आपण थोडं ध्यान आपण वचनाकडे लावू. आणि आजचा विषय देवाच्या प्रती विश्वासू राहणं गरजेचं आहे. देवाच्या प्रती अगदी मौल्यवान विषय आहे हा. प्रामाणिक राहणं, त्याला म्हणतो आपण विश्वासू राहणं. आणि प्रभूनं म्हटलं, शाबास माझे विश्वासयोग्य दासा. आहे की नाही? कोणाला म्हटलं बरं? ज्याला काहीतरी जिम्मेदारी सोपवली होती प्रभू. एका धन्यानं एकाला 10,000 दिली, एकाला 5,000 दिली, एकाला 2,000 दिली, 1,000 दिली असं. आणि तो निघून गेला आणि काही दिवसांनी तो परत आला. आपल्या चाकरांना त्याने बोलवलं, ज्यांना पैसे दिले होते त्यांना बोलवून त्यांनी सांगितलं, तुला पैसे दिले तर काय केले रे बाबा तू? एक म्हटलं, स्वामी तू मला 10,000 दिले होते ना, मी त्याचे 20,000 केले धंदा करून. तो म्हटला, शाबास माझ्या भल्या व विश्वासू दासा. त्याला म्हटला नाही. दुसरा आला, त्याला म्हटलं, तुला काय केलं तू? तो म्हटला, मला 5,000 दिले होते, मी त्याचे 10,000 केले. त्याला पण शाबासकी दिली आणि म्हटलं, शाबास माझ्या भल्या व विश्वासू दासा.
दिलं धन्यानं, त्याच्यावर त्यांनी मिळवलं, त्यांनी प्रयास केला, मेहनत केली, कष्ट केले आणि पहा त्यांना शाबासकी मिळाली. आणि एवढीच नाही तर प्रभूनं म्हटलं, ये माझ्या भल्या विश्वासुदासा, तू माझ्या आनंदात सहभागिता कर. म्हणजे माझा आनंद तुझ्यामध्ये उतरून येतो. जेव्हा माझ्या संगती राहशील तेव्हा तू आनंदितच राहशील, तू काय दुःखी राहणार नाही. पण ज्याला दिले होते 1,000 2,000 त्यांनी तसेच आणून दिले आणि म्हटले, बाबा हे तुझे पैसे, तू दिले त्यांना मला, हे घे परत. धन्याला राग आला, स्वामीला वाईट वाटलं, तुला मी दिले ते पैसे तू काही केलं नाही त्याच्यावर. माझे पैसे बँकेत टाकले असते, त्याचं व्याज भेटलं असतं कमीत कमी, ते पण तू केलं नाही. तो म्हटला मी लपून ठेवले, जमिनीत गाडून ठेवले, तू येशील तेव्हा तुला परत यायला. आणि स्वामी भडकला त्याच्यावर. त्याच्याकडनं ते घेतले आणि ज्याच्याला जास्त 10,000 दिले ते त्याने 20 केले, त्याला देऊन टाकली आणि म्हटलं ज्याच्याकडे आहे त्याला दिले जाईल, ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जे आहे ते पण घेतल्या जाईल. आणि त्याला कुठं टाका, अग्नीच्या बट जिथे रडणे आणि दात खाणे चालतं, बायबल सांगतं, त्याला टाकून द्या तिकडे. त्याचा उपयोग त्यांनी काहीच केला नाही. नावाला धार्मिक म्हणून तो राहिला, नामधारी ख्रिश्चन त्याला मी म्हणेल. त्याचा उपयोग त्यांनी काहीच घेतला नाही. लाभ, ख्रिस्तीपणाचा काहीतरी लाभ असला पाहिजे. तुमचा विश्वासूपणाचा तुम्हाला काहीतरी फायदा झालाच पाहिजे. हालेलुया. आणि फायदा यासाठी नाही होत का आम्ही विश्वास ठेवत नाहीत. जर विश्वास ठेवला, तुम्ही जर मनावर घेतल्या त्या गोष्टी, तर तुम्ही त्याला पूर्ण करू शकता. हालेलुया. पण आम्हाला ते करायचंच नाही आहे. बस ॲज इट इज आहोत आम्ही, जसे आहोत तसे, जसे इथे बसलो तसेच आम्ही आहोत, ॲज इट इज त्याला म्हणतात, नॉर्मली चाललं आपण. पण भक्ती वाढवायचा प्रयास झाला पाहिजे, प्रार्थना वाढल्या पाहिजे, संगती वाढली पाहिजे, चांगुलपणा वाढला पाहिजे, विश्वास वाढला पाहिजे. या गोष्टीकडे आम्ही ध्यान देत नाही. जिथे वाढायला पाहिजे आम्ही तिथे आमची उन्नती होत नाही, वाढत नाही. आम्ही कमजोर राहतो, कमी असतो. ऐकतो आम्ही ध्यान देऊन, पण आम्ही त्या मनावर घेत नाही त्याला. आम्ही त्याचा आदर आणि सन्मान करीत नाही. बुजलो, करायला पाहिजे नाही करायला पाहिजे, वाढायला पाहिजे की नाही वाढलं पाहिजे. कसे वाढाल बरं तुम्ही? तुमच्या विश्वासात वाढ झाली पाहिजे. 20 वर्षापूर्वी जो माझ्याकडे विश्वास होता, तोच आज विश्वास आहे माझ्याकडे. त्याच्यात काय उन्नती झाली नाही, त्याच्यात काही बदल झाला नाही. काय भेटेल बरं त्याचं प्रतिफळ तुम्हाला? मला याचं प्रतिफळ काय मिळेल? प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? हालेलुया. मी रिटायर होतो मनुष्य आणि त्याला रिटायरमेंटच्या समयात जर त्याची मिळकत भेटली नाही, त्याची इतक्या वर्ष 30-35 वर्षाची सर्व्हिस त्याला जर भेटली नाही, तर काय त्याचा उपयोग आहे ना? तर सर्व्हिसच्या आशेवर मनुष्य जगतो. रिटायर झालं का मला पेन्शन भेटेल, आहे आशा आहे नाही. माझ्याकडे पैसे असतील, अनेक स्वप्न रंगवतो आम्ही, पण इथे आमचे स्वप्न भंग असतात. आम्ही इथे स्वप्नच रंगवत नाहीत काही. आमच्याकडे काहीच स्वप्न नाही, आमच्याकडे काही उद्देश नाही. पण नॉर्मली जर असं चालत राहाल तर आम्ही असेच राहू. आणि जिथे जायला पाहिजे तिथे आम्ही जाणार नाही, जिथे पोहोचायला पाहिजे तिथे आम्ही पोहोचणार नाही. पण देवाची आमच्यासाठी योजना ही आहे की आम्ही कुठेतरी चांगल्या स्थानात पोहोचावं. तुम्हाला नाही आवडणार की कोणी तुमचा धार्मिक म्हणून आदर करील, पोहणाई करील, पाहुणचार करील, मान सन्मान करील. 4 माणसं तुम्हाला सलाम ठोकतील, बाबा ही धार्मिक व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती आहे. आणि चांगल्याचा हमेशा आदर होतो. हालेलुया. चांगल्याचं हमेशा नाव काढले जातं 4 जणांमध्ये. हा ही व्यक्ती, हा फलाना व्यक्ती चांगली, खूप चांगली व्यक्ती, हा खूप धार्मिक आहे, खूप सज्जन आहे, विश्वासू आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनाकडे लक्ष देणारा असला पाहिजे. बाबा सांगतं, कोण देवाच्या दासाची वाणी ऐकेल, शब्द ऐकेल, त्याच्या
आशीर्वादामध्ये भर पडेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. पण यशाने म्हटलं, कोण आमच्या वार्तेवर विश्वास ठेवील? काय म्हटलं यशाला? कोण आमच्या वार्तेवर विश्वास ठेवील? ज्याला आम्ही सांगू का बाबा तुझी उन्नती झाली पाहिजे, प्रयास कर, परमेश्वर देईल. आणि परमेश्वराने शब्द दिला तो त्याला पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आम्ही मागे हटतो, परंतु देव कधी मागे हटत नाही. बायबल सांगतं, आकाशातून मेघ बरसतं, धरतीला भिजवतं, खाणारं लहान आणि पेरणाऱ्याला बी मिळतं. तसं देवाचं वचन आहे, ते कधी रितं वापस जात नाही. ते आपलं काम पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो मनुष्याचे शब्द असे नाहीत. आमची कमिटमेंट अशी नसते की जी त्याला पूर्ण करणारी असते. देवाशी केलेला करार आम्ही पूर्ण करत नाहीत. आम्ही सगळ्यांनी करार केला बप्तिस्माच्या समयामध्ये. प्रत्येकाने काहीतरी वादा केलेला असतो देवाला, मी असं करील प्रभू, तसं करेल. नाही जाहीर केलं तर मनामध्ये तरी कुठेतरी खुणगाठ बांधली असेल, मला असं करायचं आहे बरं का, मी असा निश्चय केला आहे. पण त्याला आम्ही पुढं करत नाही. त्याला आम्ही कुठेतरी ब्रेक देतो आणि मागे हटतो या कमी पडतो. प्रेज द लॉर्ड. असं होता कामा नये. देवाचं गौरव आमच्या जीवनातून होणं खूप गरजेचं आहे. बोला हालेलुया. देवाची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. सो देवाला आवडणारं जीवन जगावं. प्रभू येशू ख्रिस्तानं जेव्हा धर्तीवर आला आणि एक गोष्ट त्याच्या ध्यानामध्ये त्याने हमेशा ठेवली, देवा प्रभूनं, की जे मला परमेश्वर सांगेल, पिता सांगेल तेच मला करायचं आहे. आणि प्रभूनं म्हटलं की पहा, मी माझ्या इच्छेनं काही करत नाही. जे मला परमेश्वर पिता दाखवतो तेच मी करतो. जे काही काम करताना मी पित्याला पाहिलं तेच मी काम करतो. अर्थात पिता जे सांगेल तेच मी काम करतो. एक मनसा ही होती की देवाची इच्छा पूर्ण व्हावी. प्रेज द लॉर्ड. योहान आला भविष्यवक्ता आणि तो म्हटला की मी घटो आणि तो वाढो. म्हणजे माझी इच्छा नको पूर्ण व्हायला, माझ्यामध्ये देवाची इच्छा पूर्ण होऊ दे. हालेलुया. प्रियानो, आम्ही सगळे देवाच्या इच्छेसाठीच बनवलेले आहोत. मनुष्य देवानं घडवला माणसाची इच्छा पूर्ण करायसाठी नाही. त्याने मौज मजा करावी, एन्जॉय करावा नाही. त्यानं देवाच्या इच्छा पूर्ण कराव्यात. आणि जी माणसं देव आपल्यासाठी निवडतो त्याच्याकडे हीच अपेक्षा असते देवाची, की याच्यामध्ये मी माझी इच्छा पूर्ण करावी, यानं माझ्या आज्ञेचं पालन करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आमची ती तयारी असली पाहिजे. कारण आमचा धनी कधी येईल, कोणताही समय त्याचं सांगता येत नाही. बायबल सांगतं त्याचा दिवस चोरासारखा येईल. प्रभूचा दिवस चोर आकस्मित येईल तुमच्यावर. तेव्हा तुम्ही काय कराल? गडबडून जाल, नाही सुचणार काय करावं ते. आणि कठीण परिस्थितीचा सामना मग आम्हाला करावा लागेल. सावधानतेचा इशारा आहे. हालेलुया. पहा प्रभूनं काय म्हटलं योहान पुरुषवर्तमानामध्ये 8 अध्याय 29 वचन. आणि ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्त धर्तीवर असताना लोकांमध्ये बोलत असताना म्हटलं, ज्यानं मला पाठवलं तो माझ्या बरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही. त्यानं मला एकटं सोडलं नाही. कारण ज्या गोष्टी त्याला आवडतात. कारण ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या मी सर्वदा करतो. हा बघा, प्रभू म्हणतो तो मला कधी सोडत नाही, मी एकटा नाही. कारण काय? कारण काय? ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या मी करतो. आणि आम्ही नुसताच फुका अभिमान बाळगतो तेव्हा माझ्या बरोबर आहे. आमच्याकडे फुका अभिमान असतो नाही. देव आहे ना माझ्या बरोबर, देव सांभाळतो ना मला, देव घेतो ना काळजी माझी. ती जरूर घेईल प्रभू काळजी, पण कधी घेईल? जेव्हा त्याला आवडणारं जीवन आम्ही जगू. हालेलुया. माझ्या बरोबर आहेत का सगळेजण? काय म्हणून आम्हाला टोचणारं बोचणारं संदेश सांगतात? नाही, ही हकीकत आहे. हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, समजलं पाहिजे तुम्हाला.
तुम्ही घरात आईबापाला आवडणारी कामं करा, ते हमेशा तुमच्या इच्छा पूर्ण करतील. है ना? मुलांनी वडिलांचं नाही ऐकलं तर मग वडील त्याची इच्छा नाही पूर्ण करणार. घरामध्ये किती प्रेम करत असला तो त्याला ताडना करेल. प्रेज द लॉर्ड. आहे का ध्यान माझ्याकडे? मला वाटतं नाही आहे तुमचं ध्यान. पूर्ण ध्यान घेऊन नाही ऐकत आहेत, थोडके आहेत ऐकतात. पहा, संदेश पण थोडक्यांसाठीच आहे. आणि प्रभू येशूने म्हटलं की माझ्या पिता जे सांगेल तेच मी करतो. मी माझ्या मनाच्या कोणत्याच गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स करीत नाही, सामील करीत नाही. त्याला जे आवडतं ते मी करतो. हालेलुया. हिंदीमध्ये हाँ, मेरे भेजने वाला मेरे साथ है, उसने मुझे अकेला नहीं छोड़ा, सर्वदा वही काम करता हूँ. आम्ही सर्वदा तेच कामं करावी जी देवाला आवडणारी आहेत. आता काय आवडतं देवाला आणि काय नाही आवडत देवाला, आम्ही एवढे अज्ञान नाही आहेत की आम्हाला समजत नाही. समजते का काय आवडतं देवाला? बघा, काहीच समजत नाही तुम्हाला. काय आवडते का देवाला? तुमचं समज आहे का काय ते आवडतं देवाला? अन्य जाती लोक नैवेद्य घेऊन जातात देवाला, नवस करतात देवाला, आवडतं देवाला. ते कधी खाली हाताने जात नाहीत मंदिरामध्ये. बघितलं का तुम्ही त्यांना खाली हाताने जाताना? बघितलं कधी मंदिरात जाणारे लोक काय घेऊन जातात हातात? त्याला आवडणाऱ्या गोष्टी देवाला, सुगंध यावा, अगरबत्त्या घेऊन जातील, भरपूर अगरबत्त्या लावतील तिथे. सुगंधानं मन प्रसन्न व्हावं देवाचं, सुगंधित. हा खूप छान वास आला. पण आमच्या प्रभूला आमच्या जीवनाचा सुगंध पाहिजे, अगरबत्तीचा सुगंध नको. देवाला आवडणारं तुमचं जीवनाचा सुगंध आहे. तुमची वर्तणूक, तुमचा स्वभाव, तुमचं बोलणं, वागणं, राहणं. आम्ही आमच्या ॲटिट्यूडमध्ये असतो, घमंड, गुरमाई, अजून काय काय म्हणता येईल ते आहे, सगळं आमच्याकडे असतं. आम्ही कधी लीन आणि नम्र व्हायचा प्रयत्न करीत नाही, जे देवाला आवडतं. काय आवडतं देवाला? लीन आणि नम्र होणं आवडतं देवाला. कारण त्याने आधी सांगितलं मी स्वतः लीन आणि नम्र आहे, तर त्याला पण तेच आवडेल जे लीन आणि नम्र आहे. बुझलो? मी ही अपेक्षा करील आज या साबात दिवशी की तुम्ही देवाला आवडणारी लेकरं बनावीत. आणि जसं प्रभूनं म्हटलं मी एकटा नाही, तसं तुम्हालाही म्हणता आलं पाहिजे मी एकटा नाही, माझा देव माझ्या बरोबर आहे हमेशा. हालेलुया. आणि देव संगती असेल तर मग बायबल सांगतं कोण तुझा वैरी, कोण तुझा न्याय करील? हालेलुया. कोण तुझा विरोध करील? कोण विरोध करील तुमचा? जर देव संगती आहे, हालेलुया, कोणते आजार असू दे, कोणती अशुद्ध असू दे, कोणती अडचण असू दे, कोणत्याही समस्या असू दे, परमेश्वर सामर्थ्य परमेश्वर आहे. हालेलुया. देव सामर्थ्य आहे की नाही? फक्त बोलण्यासाठी आहे का अनुभवण्यासाठी आहे? आम्हाला समजतं, आम्हाला, आम्ही वाचतो, बायबल वाचतो, प्रार्थना करतो, पण आम्ही त्याचा स्वीकार करीत नाही. देवावर प्रेमही करतो आम्ही. तुम्ही सगळे देवावर प्रेम करतात म्हणून समय दिला आज इथं सकाळी उठून. त्याच्यामध्ये काही शक नाही. मी नाही म्हणणार की तुम्ही देवावर प्रेम नाही करत म्हणून. जेव्हा तुम्ही सकाळी उठता, आपली झोपमोड करून येता, थकवा दूर करता, बाकीचे कामं बाजूला ठेवता, पहिलं मंदिराला जाता, भक्तीला येता, निश्चित तुम्ही प्रेम करता देवावर. पण त्याची पुढची गोष्ट अशी की तुम्ही देवावर प्रेम करता पण स्वतःला देवाला देत नाही. आम्ही प्रेम करतो देवावर, पण आम्ही आमच्या स्वतःला काही देवाच्या हातात सोपवत नाही. नाही देवाला आम्ही देत. म्हणतो आम्ही प्रभू तुझीच इच्छा माझ्यात पूर्ण होऊ दे आज. कोण म्हणतो बरं असा? आज मी बिलकुल माझ्या इच्छेच्या अनुसार नाही राहणार. आज देव जे सांगेल तेच मी करेल, जे देवाला आवडतं तेच मी करेल. भले तुमची इच्छा तुम्हाला मारावी लागेल. मारू शकता तुम्ही तुमच्या इच्छेला. आम्हाला अडकण येतं, मग घरचे असतात, नातेवाईक असतात, मित्रमंडळी असते, आजार दुखणे असतात, समस्या असतात, हे दुखतंय ते दुखतंय ते दुखतंय. का नाही आले चर्चला? काहीतरी दुखत असतं आमचं. चर्च कशासाठी?
टाइमपास करायसाठी? विश्वास नाही आमचा की इथे गेलं की मी बरा होईल. आहे का विश्वास? मी भक्तीला आलो, देव माझ्या समस्या निवारण करील, असं कोणी विश्वास घेऊन येतो चर्चेमध्ये? माझ्या पोटात दुखते पण मी चाललो आता प्रार्थनेला आणि प्रभू मला बरं करेल, असा विश्वास घेऊन येतो कोणी प्रार्थनेला? आम्हाला संगती फक्त टाइमपास वाटते कधी कधी. वेळ पाळकाला काय काम धंदा नाही, ठेवल्या प्रार्थना त्याने. आम्ही आमचे विचार इकडे आम्हाला घेऊन जातात, म्हणून आम्ही त्याला महत्त्व देत नाही, इम्पॉर्टन्स देत नाही. जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी कळतील तेव्हा तुमचं महत्त्व जास्त वाढेल आणि तुम्ही प्रभूला हमेशा आपल्या जीवनात प्रथम स्थान द्याल. अगोदर प्रभू, नंतर मग बाकी सगळ्या गोष्टी. बघितलं, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देवाला दिला. मी कामधंदा नंतर, सेकंडरी, दुसरी बाजू होती नंतरची. खाणं पिणं राहणं नंतरची गोष्ट, आधी प्रभू आणि भक्ती. हालेलुया. उपाशी मारायची वेळ आली हरकत नाही, परिणामाचा विचार नाही केला कधी, काय परिणाम होईल या गोष्टीचा. मी जर कामाला नाही गेलो, घरात बसून राहिलो, घरात सांभाळत कसं सांभाळणार, परिणाम काय होईल? मला त्यावेळेस लोक बोलली, लहान लहान लेकरं तुमची, कामधंदा सोडू नका. त्यांच्या इच्छा, त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार तुम्ही? मी एकच उत्तर होतं, माझा प्रभू सामर्थ्य आहे, मी त्याचं काम करील, तो माझं काम करेल. बघितलं, मी त्याला प्रथम स्थान देईल तर निश्चित तोही मला प्रथम स्थान देईल. अशा गोष्टी आल्या माझ्याकडे की सेवेत आल्यानंतर मला चांगले चांगले जॉबची ऑफर आली, बाहेरगावची ऑफर आली. 6 महिन्यातच मला परखल्या गेलं ह्या गोष्टीमध्ये. चांगला पगार, चांगला जॉब. भाऊ होते बाहेरगावी, त्यांनी सांगितलं तुला यायचं आहे कोणत्या परिस्थितीत? मी म्हटलं सॉरी, आता मी नाही येऊ शकत, मी कुठेतरी बांधला गेलो आहे आता. बुझलो, इच्छा माराव्या लागतात त्याच्यासाठी, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. बुझलो, देव कधी तुमच्या इच्छा पूर्ण करून देईल आणि मग त्याची इच्छा सांगेल असं नसतं. आधी देवाची इच्छा पूर्ण करा, मग देव तुमच्या इच्छा पूर्ण करतो. मग प्रभूने म्हटलं तू माग, तुला काय मागायचं ते सगळं तुला भेटेल, आधी तू त्याची इच्छा पूर्ण कर. बुझलो, आज आम्हाला देवाची इच्छा पूर्ण करणं गरजेचं आहे. प्रभू येशूने स्वतः म्हटलं की मी त्याची इच्छा पूर्ण करायला आलो आहे. बुझलं, तुम्ही कशासाठी आला जगात? कशासाठी आलात काय माहिती नाही लोकांना. फक्त आला, जन्म घेतला, लहानची मोठं झालं, खाल्लं पिलं, आईबापाने लग्न करून दिले, लेकरं झाले, कामधंदा भेटला आणि चांगलं काम करतोय बरं का, चांगले पैसे कमवतोय बरं का. काय बरं उद्देश? याच्यापेक्षा वेगळा उद्देश काय? एक थोडंसं लॉजिक लावा. काहीतरी बोलायला लागले पाळक असं समजू नका, लक्ष द्या या गोष्टीकडे. काय उद्देश आहे बरं? पैसे कमवायचं, खायचं, रोजचं तेच मड आणि तेच रड आहे ना. रोजचं मड त्याला कोण रड म्हणतात नाही का? तेच आहे सगळं, सगळी मरेपर्यंत तेच आहे. एक मनुष्य जन्माला येतो, मरेपर्यंत त्याच्या जीवनात त्याच गोष्टी असतात. त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या गोष्टी कोणत्या आहेत? जे अन्य जाती अविश्वासी लोक आहेत तेच आमच्याकडे आहेत, आम्ही पण त्याच्याच पाठीमागे आहोत. एक विश्वासी पण त्याच्याच पाठीमागे जातात. परंतु बायबल सांगतं प्रभूने याच्यासाठी आम्हाला बनवलं नाही, याच्यासाठी नाही बोलवलं. काहीतरी उद्देश असला पाहिजे. माझ्या जीवनात काहीतरी उद्देश आहे, मला देवाचं राज्य मिळवायचं आहे. बुझलो, तुमच्याकडे काय उद्देश आहे? लेकरं चांगली शिकली, लेकरं चांगले कामाला लागले, बापाची कॉलर टाईट. कधी फुसकून निघून जाईल त्याचं काय माहिती तुला? मग सगळी कॉलर माहिती आहे ना तुम्हाला? समजतात की नाही या गोष्टी आपण? हालेलुया. काय भरोसा तुमचा? एक क्षणाचा भरोसा नाही. पण अहंकार, घमंड आमच्याकडे जास्त असते. आमचे विचार आमचे त्याच्यापेक्षा जास्त मोठाले असतात. कोणाला? लोकांना दाखवायसाठी करतात आहे ना. लोकांना दाखवायचं असतं आपल्याला माझ्याकडे काहीतरी आहे. एखादी अंगठी सोन्याची बनवली तर घाला हातामध्ये, पुढे गेला तर पहिला ते अंगठी दाखवून ते बोट करून करून समोरच्याला हात दिसला पाहिजे, अंगठी दिसली पाहिजे.
गळ्यात चेन घातली की तर बटणं उघडे असले पाहिजे, चेन दिसली पाहिजे गळ्यामध्ये, झुमके दिसले पाहिजे कानात हालताना, समोरच्याने विचारलं पाहिजे लय भारी दिसते. कशाला, कोणाला दाखवायचं तुम्हाला? तुमच्या गरजा तर पूर्ण होतात सगळ्या. हा? आमच्या बायका अशा गेल्या का म्हणतात, भीती वाटते म्हणतात, काय पण समाजाची लोक म्हणते नवरा मेला काय तुझा? कशाला कोण म्हणतो? तुमच्या मनात असते ती गोष्ट, तुम्हाला तसं वागायचं असतं म्हणून तुम्ही कारणं लावतात. लोक पुष्कळ कारणं दाखवतात, ते असे म्हणतील, ते तसे म्हणतील, ते तसे म्हणतील. कशाला कोण काय म्हणतो? तो काय खायला घालतो तुला? घरात राशन भरून देत असेल तर मग घाबरा त्या व्यक्तीला. तुमच्या आजार दुखण्यात कोण असतो? तुमच्या संकटात कष्टात कोण असतो? कोण असतो? हालेलुया. त्याला दाखवा ना, त्याला प्रसन्न करण्यासाठी झटा ना. प्रेज द लॉर्ड. ज्यानं मला आजचा दिवस दाखवला त्याला प्रसन्न करण्यासाठी झटा. नाहीतर रात्रीच्या झोपेत तुम्ही गेले असता निघून. माणसं त्याला प्रसन्न करण्यासाठी नाही झटत. प्रभू येशूनं म्हटलं, मी माझ्या पित्याला प्रसन्न करण्यासाठी झटतो. जे त्याला आवडतं ते मी करतो, म्हणून तो माझ्या संगती राहतो. हालेलुया. तुम्हाला वाटतं देवाने संगती असावं तुमच्या? नाही तर पाळाकुला, हां देव आहे बरं का तुमच्या संगती, देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. देवानं सगळ्यांनाच आशीर्वाद दिला आहे. तुमच्यापेक्षा धनवान लोक शेतीत उपज भरपूर करतात. शेतकरी लोक मूर्तीपूजा करूनच करतात, धनदौलत मिळवतात. आम्ही जिवंत देवाची लेकरं आहोत. काय आमच्याकडे, काय आहे तुमच्याकडे? काय आहे तुमच्याकडे? काय नाही. आम्ही भक्ती करून काय उपयोग नाही आमचा. हां, लोक बोलतात आमचा परमेश्वर धनवान आहे, मग आम्ही का दरिद्री राहायचं? एक सिस्टरने भरपूर सोनं घातलं तर आमचा वाद चालत होता. म्हटली तिथे तर सोन्याचे रस्ते आहेत, आम्ही त्याच्यावर चालणार आहोत, मग इथं आमच्याकडे सोनं का नसावं? म्हटलं खरी गोष्ट आहे, तिथे सोन्याचे रस्ते आहेत, पण तुम्ही नाही चालणार त्या रस्त्यावर, आम्ही चालू त्या रस्त्यावर. तुमचं सोनं गळ्यात आहे, ते सोनं उद्या आमच्या पायाखाली असणार आहे. आज तुम्ही त्याला डोक्यावर घेऊन फिरता, उद्या ते आमच्या पायाखाली असेल. हालेलुया. आम्ही त्या रस्त्याने चालणारे आहोत. प्रेज द लॉर्ड. आमच्या प्रभूने एवढी धनदौलत होती, सोनं आमच्या पायाखाली असेल. बघा काय श्रीमंत असाल तुम्ही. आज गळ्यात हातात कानात घालून काय दाखवतो सोनं? कुठे दाखवा? प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी असलं पाहिजे. पण ह्या गोष्टी तेव्हा होतील जेव्हा तुम्ही त्याला मनावर घ्याल. काय सांगतं बायबल? एका स्वामीने आपल्या मुलाच्या मेजवानीला बोलवलं, सगळ्यांना चाकर पाठवले आमंत्रण द्यायला. है नाही, आपण लग्न असले घरी जाऊन लग्नपत्रिका देतो. जे नाही येणार त्याला पण बोलवतो, आला पाहिजे बरं का लग्नाला. ते कशासाठी आला पाहिजे ते नाही माहिती, पण आला पाहिजे. आवर्जून सांगतो आम्ही. मित्रमंडळीला पण घेऊन या, सहकुटुंब सहपरिवार. आणि आम्ही चुकून पण त्याला चुकवणार नाही. अशी आमंत्रणं आम्ही चुकवत नाही, आहे की नाही? सजून नटून खटून आम्ही जाऊ. भले तिथे नवरी नवरदेव काही आनंद घेऊ, आम्हाला काय करायचं, आम्ही आमचा आनंद घेऊ. भरपूर व्हरायटी होत्या बरं का आज. चुकवत नाही आम्ही अशा गोष्टी. आणि सांगितलं जा आमंत्रण दे. लोक गेले आमंत्रण द्यायला आणि मेजवानीचा समय दिला. या समयाला सगळे आले पाहिजे तुम्ही. आणि धन्यानं बायबल सांगतं की त्यानं सगळं मेजवानी आखली, तयार केली, भोजन तयार केलं आणि परत सांगितलं जा सगळ्यांना ज्यांना आमंत्रण दिलं होतं त्यांना बोलून आणा. परत गेले बोलवायला. बायबल सांगतं सगळे कारणं द्यायला लागली. अरे एक म्हटलं मी आता लग्न केलं, बायको विवाहून आणली, आता काय मी येऊ शकत नाही. एक म्हटलं मी बैलाच्या जोड्या घेतल्यात नवीन, मला शेतात काम करायला गेलंच पाहिजे, मी काय येऊ शकत नाही. कारणं सांगायला लागली. आणि परत आले चाकर धन्याचे आणि म्हटले बाबा कोणी यायला तयार नाही.
आम्ही असतो तर म्हटलं असतो बाबा येतो बाबा जेवण मटण बिटण तर मग काय प्रश्नच येत नाही. तेव्हा पाहुणे कोणी येणार असले घरी सांगू आज नका येऊ आम्ही लग्नाला जाणार आहेत उद्या या. आणि चर्चच्या दिवशी आम्ही काय करतो येऊ दे या राहा आमच्या संगती. लग्नाला जायचं असेल तर येणाऱ्या पाहुण्यांना थांबून ठेवू उद्या या बरं का आज आज नका येऊ आम्ही लग्नाला जाणार आहे. असे नाही म्हणतात उद्या या बरं का आम्ही आज चर्चला जाणार आहे. आम्ही दिल्लीला गेलो होतो प्रार्थनेला तेव्हा एक गोष्ट मला तिथे खूप छान शिकायला मिळाली. सगळे पैशावाले लोक आहेत कार सगळ्यांकडे कार आहे लाईनीत कारा उभं राहतं सगळ्याकडे गाड्या भरपूर असे पैशावाले धनवान लोक सगळे चर्चमध्ये आले की सगळे खाली बसतात मांडी घालून आम्हाला खुर्च्या दिल्यात देवानं. मोठं चर्च 400-500 लोक बसतात. डॉक्टर इंजिनियर असे मोठमोठी लोक आहेत खाली बसतात मांडी घालून प्रार्थनेला. एवढं आश्चर्याची गोष्ट मला वाटली. आमच्या लोकांना खुर्ची आधी शोधावी लागते ही खुर्ची माझी. खाली बसतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत चर्च आणि सांगतात की बाबा शनिवारी आम्ही सांगतो आम्ही उद्या चर्चला जाणार कोणी आमच्याकडे यायचं नाही. जर आलात तर आमच्याबरोबर दिवसभर चर्चमध्ये बसावं लागेल. मॉर्निंग कोणी नातेवाईक असू दे मित्रमंडळी यायचं या पण आमच्याबरोबर तुम्हाला चर्चला यावं लागेल. तुमच्यासाठी आम्ही चर्च सोडून घरी बसणार नाही. ऐकून आनंद वाटला खूप. दुपारचं जेवण पण बनवून घेऊन येतात. शनिवारी रात्रीच तयारी करतात उद्या चर्चला जायचं आहे. जेवण आधी बनवून सगळी तयारी करून ठेवतात. सकाळी चर्चला 8 वाजता चर्च 8 ते 1 वाजेपर्यंत दुपारी जेवण परत 3 ते 4 6 वाजेपर्यंत चर्च. पूर्ण दिवस चर्चला देतात ती लोक. आम्ही 2 तास वेळेवर देत नाहीत आम्ही देवाला. त्यातला 1 तास गायब. महत्त्व नाही ना इम्पॉर्टंट फक्त जायचं म्हणून जायचं टाईमपास करायचा. काही इच्छाच नाही ना त्याच्यापासून काय लाभ होणार आहे अशी जर इच्छा असेल तर तुम्ही लाभ मिळवू शकता आहे की नाही. मला आज काहीतरी भेटणार आहे चर्चमध्ये जाऊन तर जरूर तुम्हाला भेटेल. तुम्हाला वाटतं काय भेटतं जायचं आपलं हात हलवीत जायचं मस्तपैकी हात हलवी द्या आणि हात हलवीतच जा. त्याला काहीच भेटत नाही. जी अपेक्षेने येणारी व्यक्ती असते इच्छा बाळगून येते परमेश्वर त्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. बोला हालेलुया. आम्हाला इच्छा आहे मनात मिळवायचं आहे काहीतरी मला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं विनाकारण माझी अंगण तोडायला तुम्हाला कोणी सांगितलं. प्रभूनं म्हटलं यशामध्ये विनाकारण काय कारण असलं पाहिजे. भक्तीचं कारण असलं पाहिजे प्रार्थनेचं कारण असलं पाहिजे. विनाकारण प्रार्थना करायची कसं. बरं झालं असं सांगितलं आता काही गरजच नाही प्रार्थना करायची. कारण असलं तरच आम्ही प्रार्थना करू. नाही शारीरिकदृष्ट्या देवाला मागू नका काही. मी तर असे सांगेन आत्मिकदृष्ट्या देवाला मागा आणि जोपर्यंत नाही मिळत तोपर्यंत मागत राहा. बायबल सांग. एक विधवा स्त्री एका न्यायाधीशाकडे गेली बायबलमध्ये लिहिलं आणि न्यायाधीश एकदम खडूस मनुष्य होता रागीट मनुष्य कोणालाही न घाबरणारा. माझ्याकडे बघाल हालेलुया. आणि ही त्याच्याकडे गेली हे माझा न्याय कर म्हणून सांगायला आणि ती गेली की तू त्याला हाकलून द्यायची. तो जज तिला हाकलून द्यायचा. नौकरांना सांगून गेले आले आले हाकलून द्या. आज हाकललं ती उद्या परत येणार दुसऱ्या दिवशी परत येऊन त्याला म्हटलं न्यायाधीश जज साहेब माझा न्याय करा. आणि जज रागवून तिला हाकलून द्यायचा. पण ती काय मागे हटली नाही. ती रोज रोज त्याच्या दारात येऊन त्याला बोलत असे. आणि बायबल सांगतं की एक दिवस त्या जजला असं वाटलं की बाबा चल मी रागीट आहे मी कोणाला घाबरत नाही मला कोणाची पर्वा नाही पण तरी देखील हिचा न्याय एकदाचा करून टाकतो म्हणजे उद्या परत येऊन मला त्रास द्यायची नाही. ही उद्या येऊन मला काय एकदाचा तिचा न्याय करून टाकतो मी. प्रभूनं उदाहरण दिलं आहे आणि प्रभूनं म्हटलं जर एक अन्यायी न्यायाधीश अशी इच्छा बाळगतो तर मी जो सर्वशक्तिमान सामर्थ्य प्रेमळ परमेश्वर तुमच्या प्रार्थना का नाही ऐकणार. एक अन्याय मनुष्य न्याय करू शकतो तर न्यायाधीश परमेश्वर का नाही आमचा न्याय करणार. पण तुम्हाला रोज रोज तिथे जाणं गरजेचं आहे. आमच्याकडे असं संयम नसतो. आम्ही मागितलं की लगेच भेटलं पाहिजे.
आणि कंप्लेंट करतो प्रभूला, तू म्हटलंस ना मागा म्हणजे दिल्या जाईल, मग दे आता. आम्ही तसं राहायला पाहिजे, असायला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हो. रोमकरपत्राचा 10 अध्याय 16 वचन. आमचा विषय देवाच्या बद्दल विश्वासू राहणं, देवाच्या प्रती विश्वासू असणं. हा, परंतु सुवार्ता सर्वांनी मानली नाही. यशा म्हणतो सुवार्थ सगळ्यांनी मांडली नाही. कारण यशया म्हणतो, हम्म. हे प्रभू आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला? आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला? देवाची दास आमंत्रण द्यायला जातात लोकांना, या हो चर्चला या. भक्ती करायला या, संगती करायला या. यशा म्हणतो आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला. आणि तर विश्वास वार्ता ऐकण्यावरून होते. विश्वास वार्ता ऐकण्यावरून होते, आणि वार्ता ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होतं, बायबल सांगते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती जण ऐकतात बरं ध्यान देऊन? गळ्याची शपथ घ्या, गळ्या पकडून दाखवा मला, खरंच मी ऐकतो. हालेलुया. मी सांगते तुम्हाला अडून ओढून, पण ऐका बरं का तुम्ही ध्यान देऊन. खूप सुंदर गोष्ट आहे ही. देवाच्या प्रती विश्वासू राहणं, विश्वास आमच्यामध्ये तो विश्वास दिसला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आम्ही आज्ञा पालन केलं, आमचा विश्वास आज्ञेतून प्रगट होतो बरं का, क्रियेतून. बायबल सांगतं विश्वास आहे, पण जर त्याला क्रिया नसेल तर काय लाभ? विश्वास क्रियाविना, बोला, विश्वास क्रियेविना मेलेला आहे. माझा विश्वास क्रियेविना नाही. बरेच जणांची आवाज बंद झाली बरं का. आहे विश्वास आमच्याकडे, पण त्याला आम्ही क्रियेत आणत नाही. मी तुम्हाला उत्साहित करण्याची प्रयत्न करतो की तुम्ही या विश्वासामध्ये या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरंच तो अनुभव मिळवा, खरंच मिळवा. एखादं भोजन खाल्यावर संतुष्टी वाटते, बाबा मी टेस्ट केलं आहे, त्याला चांगलं भोजन आहे. तसं देव चांगला आहे हे आम्हाला म्हणता आलं पाहिजे. अरे मी टेस्ट केलं देवाला, मी चाखलं आहे प्रभूला, माझा प्रभू चांगला आहे. हालेलुया. आम्ही त्याला टेस्ट न करता म्हणून देव चांगलं, तर तुम्ही खोटं बोलता. प्रेज द लॉर्ड. मी ते कधी मोसंबी संत्री घेऊन म्हटलं तर ही आंबट आहे, गोड आहे, काय सांगाल तुम्ही? आम्ही म्हटलं आहे गोड आहे बरं का, खूप गोड आहे. हा, पालकाने सांगितलं म्हणजे गोड आहे. कधी गोड वाटेल तुम्हाला ती? जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात खाल, प्रेज द लॉर्ड, तेव्हा तुमचा आवाज हृदयातून निघाला, हां खरंच चांगले आहे, खरंच गोड आहे. पण जेव्हा तुम्ही फक्त नुसतं कानाने ऐकून म्हणाल हा गोड आहे, तो आवाज तुमच्या हृदयातून नाही येत. देव चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. आहे का अनुभव काही देवाचा आमच्याकडे? तुमच्याकडे देवाचा अनुभव असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. सो देवाच्या प्रती विश्वासू राहणं गरजेचं आहे. हे लोकांना आमंत्रित केलं पण त्यांनी नाही राहिलं, आणि बायबल सांगतं त्यांनी मनावर घेतलं नाही. काय केलं नाही? येऊया आपण त्या अध्यायामध्ये. पुढे होतो. पुन्हा त्याने दुसऱ्या दासांना पाठवले. हा, त्यानं म्हटलं बोलावलेल्या सांगा, हा, पहा मी आपले जेवण तयार केले आहे. जेवण तयार केलं आहे. माझे बैल व पुष्ट पशु मारले आहे. बैल आणि पुष्ट पशु मारले आहेत. सर्व काही तयार केले आहे. सगळं काही तयार केलं, सर्व काही तयार आहे. प्रेज द लॉर्ड. एक विश्वासणाऱ्यासाठी सगळं काही तयार आहे देवाकडे. काय पाहिजे तुम्हाला? बोला, काय पाहिजे? एकाने म्हटलं देवा मला धन पाहिजे, दिलं देवानं धन. काय झालं? त्याचं मन सगळं धनावर गेलं. म्हणून प्रभूनं म्हणतो सगळं जग मिळवलं आणि मनाचा नाश केला, आत्म्याचा नाश केला, तर काय लाभ? तुम्ही पैसे मागा, देईल ना देव पैसे, पण का नाही देणार?
पण देवाला माहिती ते पैसे घेऊन तुम्ही काय करणार. हा, लाखो रुपये मागा देवाला, का नाही देणार परमेश्वर? देईल का नाही देईल? देईल परमेश्वर. पण तेवढा विश्वास पाहिजे आमचा, त्याचा योग्य उपयोग करणारे आम्ही असलं पाहिजे, कारण आमचं फ्युचर देवाला माहिती आहे. तुम्ही सांगाल मी उद्या असं करेल तसं करेल, पण तुम्ही तुमच्या शब्दात बनून नाही राहत, हे देवाला पक्क माहिती आहे. देवाला पक्क माहिती असेल की ही व्यक्ती याच्यातून ढळणारच नाही, तर देव त्याला दिल्याशिवाय राहतच नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रती विश्वासू राहणं. पुढे वाचा. हा, आणि सर्व काही तयार आहे, सगळं काही तयार आहे, लग्नाच्या मेजवानीस या, लग्नाच्या मेजबानीस या, परंतु हा, हे काही मनावर न घेता. काय कुठे घ्यायला पाहिजे? मनावर. बाकीच्या गोष्टी लागतात त्या घेतो आम्ही फक्त मानव, बाकीचे सोडून. जे टोचतं बोचतं ते बदकर मनात राहतं, पण अशा चांगल्या गोष्टी नाही राहत मनात. बायबल सांगतं त्यांनी मनावर घेतलं नाही. मनावर घेतलं असतं ते गेले असते, कितीही कारणं असते त्यांनी बाजूला सारले असते. बरोबर आहे? कोणी असू दे, काही असू दे, पण जर एखादी गोष्ट तुम्ही मनावर घेतली, नाही मला इथे करायचंच आहे, जायचंच आहे, मिळवायचंच आहे, तर प्रियांनो तुम्ही त्याला मिळवल्याशिवाय राहणार नाही. कारण मनातूनच आधी सगळे विचार निर्माण होतात आणि मग ते क्रियेत उतरतात. हां, चर्च सुटलं का मला मटण आणायला जायचं आहे, आता भेटत नाही म्हणा म्हणून गोष्ट बंद, जरा कमी आहे, पण सकाळीच प्लॅन असतो, चर्च सुटलं का आधी जायचं आहे बरं का तिकडं, हड्डीवाला आणायचं की बिगर हड्डीच आणायचं आहे. प्लॅनिंग अगोदरच असतात सगळी, आणि आणणारे पण मनावर घेतात बरं का. घरातून ऑर्डर भेटली का मनावर घेतलंच पाहिजे, आणलंच पाहिजे. कुठं भेटू दे, मग ते कल्याणला भेटू नये तर तिकडे उल्हासनगरला भेटू. मनावर घेतलं की सगळ्या गोष्टी होतात. लक्ष द्या. हालेलुया. बघा, छोटंसं मन आहे आमचं आणि आमचं जीवन त्या मनावर अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चांगला राहायचा प्रयत्न केला, मनावर घेतलं, तुम्ही चांगले राहाल. तुम्ही मनावर घ्या लीन आणि नम्र व्हायचं, तुम्ही लीन आणि नम्र होणार. तुम्ही जर मनाला कठीण करून ठेवलं तर ते कठीणच राहाल तुम्ही. प्रेज द लॉर्ड. म्हणतात ना, मनाचे चोचले पूर्ण करायचे नाही, मनाला मारायचं असतं. पाऊल म्हणतो मला मुठीमध्ये काबू करून ठेवलेलं आहे. माझं मन कुठे? माझ्या मुठीत आहे, बंद आहे. मन सांगेल तसं मी नाही करत. मी माझ्या मनाला काबू केला आहे. हालेलुया. आम्ही मन काबू नाही करत प्रभूसाठी, बाकीच्या गोष्टीसाठी करू. एखाद्या व्यक्तीशी नाही बोलायचं, नाही बोलणार, बाजूने गेलं तरी नाही बोलणार आम्ही त्याला. मन कठीण केलं नाही. ह्या गोष्टी कशा मनावर घेतो आपण? बाकी प्रभूच्या गोष्टी का नाही घेत मनावर आम्ही? लोक का नाही घेत त्याला मनावर? आणि प्रभूची इच्छा असते की आम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावं. या आज्ञा न मानणाऱ्या लोकांकडे प्रभू म्हणतो मी दिवस आणि रात्र हात पसरून आहे की त्यांनी माझ्याकडे यावं. दिन और रात प्रभु कहता मैं अपनी बाहें फैलाए हूँ, मेरे बच्चों आओ मेरे पास. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्यांनी मनावर. सागर कुठून आला प्रार्थनेला? तू घनसोलीवरून प्रार्थनेला. किती वाजता निघाला? काय समजलं बरं तुम्हाला? 2 रविवार नाही आला. का नाही आला? मनावर नाही घेतलं त्यांनी, नाही तर त्याचा आजार दुखणं पळून गेलं असतं. हालेलुया. आज त्याने मनावर घेतलं की मला कसंही करून चर्चला जायचंय. घसलीहून 2 ट्रेन बदली करून आला तो चर्चला, सकाळी 6 वाजता निघून. कारण त्यांनी प्रबळ इच्छा केली, मला जायचंय. आम्ही प्रबळ इच्छा करतो, आज चर्चला जायचंच नाही मला. नाही, काय पोट दुखतंय, मी नाही येत चर्चला. कामाला जाऊ, कॉलेजला जाऊ, शाळेला जाऊ, लग्नाला जाऊ, पार्ट्याला जाऊ,
चर्च काय वाटत नाही आम्हाला, कॉमन म्हणजे हलकी गोष्ट वाटते. चर्च म्हणजे हलकं स्थान तुमच्यासाठी, काहीतरी याला महत्त्व देत नाही. आम्ही आलो फातिमाच्या चर्च, बघा संस्थेचं चर्च आहे, ह्या लाईनीत गाड्या लागलेल्या सकाळी 7:30 वाजता. हां, सकाळी 7 वाजेपासून 6 वाजेपासून लोक चर्चला जातात, पहाटे उठून जातात. कामाला जाणारे लोक आधी चर्चला जातात आणि मग घरी येऊन फ्रेश होऊन कामाला जातात. आता फ्रेश होऊन चर्चला जातात, चर्चवरून कामाला जातात. पण आधीच चर्चला हजेरी लावल्याशिवाय जात नाहीत बरं का. मला आवडतं संस्थानिक लोकांचं चर्च, खूप छान आहे. त्यांच्याकडे हा प्रामाणिकपणा खूप आहे. टाईम म्हणजे टाईम, वेळ म्हणजे वेळ. देवाचा आदर म्हणजे आदर. तुम्ही देवाचा अनादर करता असं करून, आज्ञा न मानून. भक्तीचा अनादर करता आम्ही. त्याचा रिस्पेक्ट झाला पाहिजे, आदर झाला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो आम्ही प्रभूला या गोष्टीकडे प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या प्रती विश्वासू राहणं आहे. नीतिसूत्राचा 20 अध्याय 6 वचन ध्यान देऊन ऐका, खूप चांगल्या गोष्टी आहेत. आवडत आहेत का तुम्हाला? तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी बोलतोय बरं का मी, राग येऊ देऊ नका. हां, बहुतेक मनुष्य हां, आपापली दयेची कृत्ये बहुतेक मनुष्य आपापल्या दयेची कृत्य प्रत्येकापुढे गाजवतात. प्रत्येकापुढे, हा मी लय केलं बरं का यांच्यासाठी, हां मी खूप दयाळू. लक्ष देता का? प्रत्येक मनुष्य आपापल्या दयेचा काय करतो? दयेची कृत्ये प्रत्येकापुढे गाजवतात. प्रत्येकापुढे दयेची कृत्य गाजवतात. परंतु विश्वासू मनुष्य मनुष्य कोणाला सापडेल? क्वेश्चन मार्क, पुढे काय आहे? प्रश्नचिन्ह. आम्ही दयेची खूप डिंडोरा पिटवत असतो. आम्ही लय केलं याच्यासाठी, आम्ही याला हे दिलं, आम्ही त्याला ते दिलं, आम्ही याला असं केलं, आम्ही जसे खूप दयाळू, मोठे दयावान. काय असतं? दयेचा गजर पिटवणारे डिंडोरा. पण हाय काय नाही, केलेलं काय नसतं, पण सांगतो आम्ही लय केलं. आम्ही, तुम्हाला माहीत आणि देवाला माहिती. हां, माणसात देवाचं भय असणं गरजेचं आहे. पण बायबल सांगतं विश्वासू मनुष्य, हिंदीमध्ये काय? बहुतेक मनुष्य अपनी कृपा का प्रचार करते हैं. हिंदीमध्ये 4 शब्द दिला. प्रचार करते, प्रचार सगळ्यांना सांगत येणार. अपने कृपा का प्रचार करते हैं, परंतु सच्चा पुरुष कौन पा सकता है? खरा मनुष्य, विश्वासू मनुष्य कोणाला सापडेल? आहे ना क्वेश्चन मार्क. पण आम्ही देवाच्या प्रती विश्वासू असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते तुमचे शब्द तुमचा न्याय करतात. कोण न्याय करत आहे? तुम्हारा शब्द तुम्हारा न्याय करते है ना. जेव्हा न्यायात तुम्ही उभा राहता, तेच शब्द तुमच्याकडे पुन्हा येतात तुमचा न्याय करण्यासाठी. प्रियांनो, देवाला घाबरा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो हा एक आजचा मौल्यवान विषय आहे, देवाशी विश्वासू राहणं. आजच्या जगात विश्वास ही गोष्ट दुर्मिळ झाली आहे. एक लेखकाने छान लिहिलेलं आहे, आजच्या जगामध्ये विश्वास ही गोष्ट दुर्मिळ समजते, क्वचित आढळणारी. इथे भरपूर विश्वासी आहेत, परंतु खरा विश्वास क्वचितच कोणाकडे असेल. बोला, तो मी असेल, तो मनुष्य मी असलो पाहिजे. खरा विश्वास क्वचितच कोणातरी ठाई आढळतो. प्रेज द लॉर्ड. आजच्या जगात विश्वास ही गोष्ट दुर्मिळ झाली आहे. दुर्मिळ म्हणजे न मिळणारी, फार कमी मिळणारी. इसके लिए बाइबल बताती 10 लाख में 1 दुर्मिळ आहे. काय कायांचा रक्तगट असतो ना, तो भेटतच नाही. कोणता गट असतो? ओ पॉझिटिव्ह. दुर्मिळ रक्त भेटतच नाही. आणि अशी व्यक्ती तर मिळाल्याशिवाय राहत नाही, मग रक्तच भेटत नाही कोणी. दुर्मिळ आहे.
तर देवावर विश्वास ठेवणारे पण दुर्मिळ आहेत. खरी गोष्ट आहे का? बायबल खोटं बोलत नाही. बायबल कधी खोटं बोलत नाही. हे सत्य आहे आजची गोष्ट. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः शोधून शोधून शोधले. किती लोक सापडली बरं? ज्यानं सृष्टी निर्माण केली, परमेश्वर देहात प्रकट झाला, त्याला किती लोक सापडली? त्यातला पण एक खोटा होता. हा? त्यातला पण एक खोटा होता. विश्वास ठेवायचा तर कसा ठेवायचा? विश्वासी मनुष्य कोण आढळेल? हालेलुया. तुम्ही तुमच्या घराची जिम्मेदारी लेकराकडे देता, विश्वासाने देता. आजची लेकरं बघतात, आईबापाला घराच्या बाहेर हाकलून देतात. जगात बघा तुम्ही, या गोष्टी चाललेल्या आहेत, घडत आहेत. लेकरांसाठी सगळं काय करतात, लेकरांवर विश्वास ठेवतात, आणि लेकरं मोठे झाले, बायका आले का आईबापालाच हाकलून देतात. आईला आश्रमात टाकायला सांगले की व्हिडिओ क्लिप बघितली तर आईला आश्रमात टाकायला सांगला. एक पत्रकार आला, त्याला थांबलं, थांब रे बाबा, का टाकतो आश्रमात? तिला काय प्रॉब्लेम आहे? तिला विचारलं, म्हातारी तुला जायचं आहे का आश्रममध्ये? ती बोलली, नाही मला नाही जायचं, मला घरात राहायचं आहे, माझ्या लेकरांबरोबर, नातवंडाबरोबर. मला जबरदस्ती घेऊन चाललेत, माझंच घर असून मला घेऊन चाललेत म्हणते. मुलाला विचारलं, का रे बाबा? तो म्हटला, माझ्या बायकोला नाही आवडत माझी आई बरोबर राहायला. तो म्हटला, अरे मुर्गा, तुझी आई आहे ना ती, ही बायको आहे ना म्हणतो माझी. मग आई सोडू की बायको सोडू? कठीण परिस्थिती आजची, खूप कठीण परिस्थिती. आई बाप पण लेकरावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे. आपल्या लेकरांना हमेशा पडताळणी करा, त्यांना विचारपूस करा. भले किती मोठे होते तरी आई बापाने त्यांची चौकशी करायला पाहिजे. मग समजा येणारा समय जर नाही केली, कठीण समय आहेत मग लोकांसाठी. प्रेज द लॉर्ड. आजच्या जगात विश्वास ही गोष्ट दुर्मिळ झाली आहे. लोक वचन देतात पण तोडतात. लोक वचन देतात पण तोडतात. शब्द देतात पण तोडतात, त्याला बनून नाही राहत. असं म्हणतात ना कधी कधी, कामापुरता मामा झाला, जा नंतर त्याला काही विचारितच नाही, जा तू कोण, मी नाही ओळखत तुला. आम्ही देवाच्या समोर असं राहतो. कधी कधी देवाला असंच उपयोगात आणतात माणसं. कारण आहेत. आजच्या जगात विश्वास ही दुर्मिळ गोष्ट आहे. लोक वचन देतात पण ते तोडतात. मित्र आणि नातेवाईक बदलतात. काही जण तर देवाशीही निष्ठावान राहत नाहीत. लोक देवाशीही निष्ठावान आहे की नाही? पण बायबल सांगतं देव विश्वासू आहे. आमचा विश्वास कमजोर झाला म्हणून देवाचा विश्वास कमजोर होत नाही. म्हणून त्याला विश्वासयोग्य परमेश्वर म्हटलं गेला. हालेलुया. आमचा परमेश्वर विश्वासयोग्य परमेश्वर आहे. तो कधी तुमच्या विश्वासाला धक्का पोहोचू देणार नाही. पण आम्ही आमचा विश्वास डगबगतो आणि आम्ही अविश्वास देवावर प्रकट करीत असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून नीतिसूत्रामध्ये म्हटलं की अनेक लोक आपली कृपाळुता दाखवतात, सांगतात, परंतु विश्वासी मनुष्य कोणाला सापडेल? कोण है वो विश्वासी मनुष्य? बोला, मी आहे आज. हालेलुया. तुम्हाला बनायचं विश्वासी. काय तुम्हाला समजतं की मी काय सांगतो ते? प्रेज द लॉर्ड. समय येईल तेव्हा प्रभू म्हणेल, मी तुम्हाला आमंत्रण दिली होती, तुम्ही नाही आलात, तुमची जागा दुसरी कोणीतरी घेतली. त्या धन्याने सांगितलं, जा, नाही येत नाही, उद्या हरकत नाही, जा चव्हाट्यावर, जा चौकामध्ये, लोक उभा असतील, गोर गरीब दरिद्र लंगडे लुळे पागडे घेऊन ये त्यांना, आणि हे भोजन त्यांना दे खायला. हालेलुया. त्यांची जागा दुसरी कोणीतरी घेतली. तुमची विश्वासाची जागा कोणातरी दुसऱ्याला जाऊ देऊ नका. मी माझं स्थान विश्वासाचं सोडणार नाही. प्रभू माझ्या जागेवर दुसऱ्या कोणाला घेऊ नाही, आणि प्रभू घेता कामा नाही. मी असं प्रभूला प्रसन्न करण्यासाठी झटेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं देव सदैव विश्वासू आहे. 2 तिमोथेचा 2 अध्याय 13 वचन. दूसरा हाँ, यदि हम अविश्वासी भी हो
तो वह विश्वास योग्य बना रहता है. तुम्ही अविश्वासी असा पण देव विश्वासी आहे. माना या नका मानू, नाही का. आम्ही ते जगाच्या लोकांसारखे म्हणतात ना, मानतो काहीतरी गाणं आहे बघाय, मानतो गंगा मानू नाही तो बहता पाणी. मानलं तर गंगा, नाही तर बहता पाणी. लोक जसे म्हणतात तसे. काही विश्वासी जातात त्यात आंघोळ करतात, किती घाण पाणी असलं तरी डुक्या मारित, नाकं दाबू दाबू. काय त्याला घाण म्हणून पाठीमागे येऊन जातात, नाही घाण पाणी. मानलं तर सगळं काय, नाहीतर अर्थात तुमच्या मनावर गोष्टी अवलंबून आहे. तुम्ही मानाल तर देव, तुम्ही विश्वास ठेवाल तर देव आहे तुमच्यासाठी. तर तुमचा विश्वासच नाही देवावर, तर मग देव काय करणार तरी. मग नंतर मग प्रार्थना करा. काय काय मला म्हणतात, पास्टर प्रार्थनेत राहा बरं का आमच्यासाठी. आम्ही राहतो प्रार्थनेत तुमच्यासाठी, तुम्ही काय बोंबलत हिंडता. अनेक जण नाही, पास्टर प्रार्थनेत राहा आमच्यासाठी. पास्टरला ठेका देऊन देतात ते प्रार्थना. तुम्ही प्रार्थनेत राहा, आम्ही हिंडतो. हो, आम्ही बोलतो. तुम्ही करा ना प्रार्थना, गुडघ्यावर बसा. हालेलुया. तुमच्या प्रार्थना देवाला समजू द्या. तुमची विचार देवाला कळू द्या. तुमच्या इच्छा देवाला सांगा. प्रेज द लॉर्ड. आपण अविश्वासी झालो तरी देव विश्वासी राहतो, कारण तो स्वतःला नाकारू शकत नाही. तो नाही नाकारत की मी देव आहे म्हणून, पण आम्ही नाकारतो की आम्ही देवाची लेकरं आहोत म्हणून. बोलतो पण आम्ही नाकारतो पण. बोलतो ना आम्ही देवाची मुलं आणि मुली आहोत. आम्ही देवाच्या बागेतली फुले आहोत. आम्ही देवाच्या बागेतली जंगलातली फुले आहोत. तर दुर्गंध वास येत नाही त्याला चांगला. फुले आहोत पण जंगली फुलं आहोत. देवाच्या बागेतली फुलं सुगंधित असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. चेहऱ्याने नाही बरं का, मनाने सुंदर असली पाहिजे. हालेलुया. नीतिसूत्रात म्हटलं, मी काळी आहे परंतु देवाने मला प्रसन्न केला आहे. मी काळे आहे पण मी देवाची आहे. शरीरानं काळे पण मनानं देवाची. काय म्हणतो ना, वरून काळा तर आतून काळाच आहे माणूस. काय काळ्या माणसाला हमेशा म्हणतो, गोऱ्या माणसाला नाही म्हणत. वरून गोरा तर आतून पण गोरा नाही म्हणत बरं का. पण वरून गोरा पण आतून काळ्याला बरोबर लागते सध्या. वरून काळा ना आतून काळा. आतून सुंदर असलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपण बदलतो पण देव कधीच बदलत नाही. आपण दूर गेलो तरी तो आपल्या मागे येतो, प्रेमानं आणि दयाळूपणानं. आजही त्याची दया आमच्यासाठी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक जोक बनवला येते चांगलाच. जर देव माणसासारखा मूडमध्ये बदलला असता, माणसं कसे मूडमध्ये बदलतात. आज लय चांगला मूड दिसतोय बरं का. मूडवर असता अवलंबून. आज काहीतरी मूड खराब दिसतोय तुमचा. मला चांगला मूड दिसतोय सगळ्यांचा, सगळे बसले ते एकदम शांत. देव माणसासारख्या मूडमध्ये बदलला असता तर कदाचित आपल्याला ब्लॉक करून टाकला असता. मग तुमचा फोनच नाही घेणार, ब्लॉक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वासू म्हणजे फक्त धार्मिक नसणं. विश्वासू म्हणजे फक्त धार्मिक नसणं, तर कठीण परिस्थितीतही देवाशी सत्य राहणं. विश्वासू म्हणजे कठीण परिस्थितीतही देवाशी एकनिष्ठ राहणं, सत्य राहणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जसे एक पत्नी आपल्या पतीशी निष्ठावान राहते, तसंच आपण आत्मिकरित्या देवाशी निष्ठावान राहायला पाहिजे. एक पत्नी आपल्या पतीशी निष्ठावान राहते, तसं आम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासी कुठपर्यंत असलं पाहिजे? नाही, रविवारचं चर्च सुटूपर्यंत.
चर्च सुटलं की आम्ही आमचा विश्वास प्रकट करतो, है ना. चर्चमध्ये दूध बाहेर, बायबल सांगतं मरेपर्यंत विश्वासू राहा. हालेलुया. प्रकटीकरण 2:10 बस मी संपवण्यावर आहे, ध्यान देऊ नाही का. प्रकटीकरण 2:10 जी काही संकटे तुला सोसायची आहे हा, त्यांचे भय धरू नको. त्यांचं भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हामधील कित्येकास तुरुंगात टाकणार आहे. हा, आणि तुम्हाला 10 दिवस संकट प्राप्त होईल. हा. मरणापर्यंत विश्वास व्हायस. कुठपर्यंत? भले संकट येऊ दे, जेल येऊ दे, समस्या येऊ दे, विश्वासाची खरी परीक्षा दुःखात, संकटात आणि अंधारात होते. विश्वासाची खरी परीक्षा दुःखात, संकटात आणि अंधारात होते. ब्रदर प्रणाम सांगतात, खरा विश्वास तोच जो परिस्थिती पाहून बदलत नाही. खरा विश्वासी कोण? जो परिस्थिती पाहून बदलत नाही. तो रोज सारखाच असतो. चांगली परिस्थिती असेल तरी तसाच, वाईट झाली तरी तसाच, तो बदलत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वादळ येवो, अश्रू पडो, पण जो देवासोबत चालतो तो दिशा बदलत नाही. देवाबरोबर चालणारा, देवा तू ह्या रस्त्याने चाल, मी ह्या रस्त्याने येतो, तर देवा तू पुढे जा, मी येतो मागून. तो दिशा बदलत नाही आणि मागेही पाहत नाही. आज जर तुम्ही मनावर घ्याल या गोष्टी, तर प्रियांनो तुम्ही देवाला मिळू शकता आणि सर्व काही मिळू शकता. माणसाने मनावर घेतल्या गोष्टी, सायंटिस्ट झाले, चंद्रावर जाऊन आले, कुठे जाऊन आले, गेले की नाही. मनावर घेतलं तर सगळं काही साध्य आहे, अशक्य काय. आणि देवाला तर मुळीच नाही. आज जर आम्ही प्रभूला आपल्या मनामध्ये घेतलं आणि प्रभू तुझ्या इच्छा माझ्यात पूर्ण होऊ दे, तुला जे आवडेल तेच मी करेल, जर ही गोष्ट जर तुम्ही आज मनावर घेतली प्रियांनो, मला नाही वाटत की आम्ही अशा कठीण परिस्थितीतून जाऊ. गेलो तरी आम्ही शांतीत आणि आनंदात राहू, प्रसन्नतेत राहू आणि देवाच्या संगतीत आम्ही एक दिवस उचलले जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ओके. दानिएलसारखं आम्ही म्हणून मी माझ्या देवाशी विश्वासघात करणार नाही. आम्ही देवाशी कधी विश्वासघात करणार नाही, विश्वासघात होऊ देणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे या ठिकाणी, समय नाही आहे. फक्त हे सांगेल की देवाशी कसं विश्वासू राहू शकता तुम्ही. दररोज प्रार्थना करा, देवाशी सतत संवाद ठेवा. देवाशी काय ठेवा? तुमच्या मोबाईलमध्ये आणखी एक नंबर ॲड करा देवाचा, हमेशा त्याच्याशी बोला. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, देवाचं वचन जगा. फक्त वाचू नका तर जगा. जीना चाहिए वचन को. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लहान गोष्टीमध्ये प्रामाणिक व्हा. शाबास माझ्या भल्या विश्वासदासा, जो थोडक्यात विश्वासू तो बहुतांमध्ये विश्वासू आहे. कठीण काळातही धन्यवाद द्या, तेच खऱ्या निष्ठेचं चिन्ह आहे. कठीण काळात पण देवाला धन्यवाद द्या. प्रेज द लॉर्ड. इतरांचे प्रेम आणि दया दाखवा. देवावरचा विश्वास प्रेमात दिसतो. देवावरचा विश्वास प्रेमात दिसतो. मनावर घ्या. किती जण घेतील म्हणा? उभे राहूया आपण. देवाला धन्यवाद देऊ. समयाची पाबंदी आहे आम्हाला. दुसऱ्या चर्चचे लोक येऊन उभं राहतात आम्हाला. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वादित देव. एकच कोरस गा फक्त, जास्त गाणं नाही. तुम्ही आज या गोष्टी प्रियांनो मनावर घ्या. परमेश्वर तुम्हाला जरूर आशीर्वादित करेल. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. यीशु से करता रहे धन और दौलत,
स्वागत करा आपल्या यस लॉर्ड. हा प्रभू. वाईट आमच्यातून दूर का पसंद होने बातों से मुझे भरी तू आओ यीशु मसीह आइए खुदावन प्रवेश हमारे बीच में, हमारे अंदर, हमारे मनों में, हमारे दिल में, हमारे हृदय की गहराई में आइए खुदावन. होय प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या मनावर तुमचं राज्य असावं प्रभू. आम्ही आमचं मन देवाच्या हातामध्ये सोपवावं जशी प्रभूची इच्छा, जे प्रभूला आवडेल, ज्याने प्रभूला प्रसन्नता मिळेल. हे पिता, असे सर्व काम आमच्यामध्ये उतरून येऊ द्या. तुमचा पवित्र आत्मा सर्वांना अगुवाई करो. आपल्या जीवनात जे वाईट आहे त्याला दूर करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी प्रभू तुम्ही प्रत्येकाला सहायता करा. जे परमेश्वर आज तुमच्याकडे अशी प्रार्थना करतात, अशा प्रत्येकाची हाक तुम्ही ऐकावी मी विनंती करतो प्रभू येशूच्या नावात. आम्ही सर्व काही तुमच्या अधीन करतो. येणारे दिवस आमच्यासाठी असतील तर प्रभू आम्हाला अगुवाई करा. अधिक विश्वासात, भक्तीत, प्रार्थनेत वाढण्यास सहायता करा. तसंच प्रभू पुढील होणारी प्रार्थनाही आशीर्वादित करा. जे लोक येतील त्यांना आनंद आणि हर्ष तुम्ही द्या. तुमच्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत त्यांनी आनंद घ्यावा असं तुम्ही होऊ द्या. समय तुमच्या अधीन करतो. ज्या आजारी दुखण्यात असतील अशांसाठी प्रार्थना करतो. तुमचा गौरव होऊ द्या. सर्व आम्ही तुमच्या अधीन करतो. सारी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून ऐका. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुमचे नाव पवित्र माने, तुमचे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुमच्या इच्छेप्रमाणे आमची रुची भाकराच आम्हाला द्या. जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करीतो तसेच तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा करा. आणि आम्हास परीक्षेत आणू नका, तर आम्हास वाईटापासून सोडवा. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुमचीच आहे. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you. प्रभू धन्यवाद. आजच्या सभेसाठी धन्यवाद. दिलेल्या वचनांसाठी धन्यवाद. केलेल्या भक्तीसाठी आम्ही धन्यवाद प्रभू. आमची भेट तुम्ही स्वीकारली, आम्ही विश्वास करतो प्रभू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
परमेश्वर दया कृपा शांती पवित्र आत्म्याची सहभागिता प्रभूच्या आगमनापर्यंत सदैव सर्वांबरोबर अधिक आणि अधिक मिळून राहो. सर्वजण मिळून बोलूया. सर्वांना प्रेज द लॉर्ड. एकमेकाला हात मिळवा आणि पटपट आम्ही बाहेर जाऊया. आतमध्ये कोणी आवाज आणि गडबड करणार नाही. थँक्यू लॉर्ड. वस्तुती प्रभू येशू. धन्यवाद. यहाँ बैठ के लॉर्ड. हालेलुया लॉर्ड.